नागपुर नगर परिषद चुनाव के स्ट्रांग रूम की सुरक्षा पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। सीसीटीवी बैकअप नहीं, कैमरे बंद, खिड़कियों की सुरक्षा, ऐसे खामियों ने व्यवस्था पर विश्वास डगमगा दिया है। सलील देशमुख ने तत्काल कार्रवाई की मांग की है। आइए देखते हैं आखिर उन्होंने क्या कहा। आपल्या सगळ्यांना कल्पना येत्या मागच्या 2 तारखेला म्हणजे अजून 2 दिवस पूर्वी त्या ठिकाणी निवडणूक पार पडली पूर्ण महाराष्ट्रात। त्याच्यामध्ये नागपूरमध्ये साधारणतः 27 ठिकाणी नगर परिषद, नगर पंचायती व नव्याने झालेल्या नगर पंचायती याचे इलेक्शन त्या ठिकाणी पार पडले। हे पार पडत असताना आपल्याला निवडणुकीच्या मध्येच काही गोष्टी सांगण्यात आल्या की ज्या ठिकाणी कोर्टाचे विषय त्या ठिकाणी त्याची निवडणूक 20 तारखेला त्या ठिकाणी होईल। 20 तारखेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर त्याचा निकाल 21ला होईल आणि प्रथमच राज्य निवडणूक आयोगाकडून असं आम्हाला लक्षात येतं, असं पाहायला भेटलं की मतदान उद्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी होती। हे थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। आज या ठिकाणी माझ्याकडे काही जे मुद्दे आहेत ते महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोगाच्या साठी आहे। या ठिकाणी आपण पहा 2 डिसेंबर रोजी 2025 रोजी निवडणूक पार पडली। नगर परिषद येथे आलेल्या स्ट्राँग रूमचे प्रतिनिधी एका पथकाने 2 व 3 डिसेंबर 2025 रोजी सविस्तर पाहणी केली। या पाहणीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात अनेक गंभीर व धोकादायक त्रुटी निदर्शनास आले। संबंधित यंत्रणेकडे त्याच्या तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। या ठिकाणी एक जागृत नागरिक म्हणून मी आणि या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि हे प्रश्न सातत्याने आपण निवडणूक आयोगाला विचारले पाहिजे। याच्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेतली आहे। सीसीटीव्ही डेटा असुरक्षित ठिकाणी नाही, सीसीटीव्ही डेटा व सीओ केबिन समोर सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण गोष्ट लक्षात ठेवा। व त्याच पद्धतीने ज्यामुळे गोपनीयतेस मोठा धोका आहे व त्या पद्धतीने डेटा बँक अनुपस्थित नाही। महत्त्वाच्या सीसीटीव्ही फुटेज बॅकअप ठेवण्यासाठी कोणतीही अधिकृत व्यवस्था नाही, ज्यामुळे डेटा टॅम्पर होण्याची शक्यता आहे। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।